लय दिवसापासून जायचं होतं पुरीकडं. हो ना. पण आता पैसे घेऊ पोराकडून जाऊ. हा पोराकडून घेऊ नाही तर सुनबाईकडून घेऊ चालतंय. कुणी देऊ. हा सुनबाई कोण आहे? काय हो? म्हणलं तायडीकडे जायचं होतं हा मग तर मग जायचं ना मग. 1000 रुपये गाडी भाडं दिलं राजू असतं कुठे तर. हो इकडे आहो. राजू हाय घरात. काय झालं? अरे तायडीकडे जायचं होतं लय दिवस झाले गेलो नाही. म्हणलं जरा भेटून तरी यावं. लय आठवण जायचं ना आली. मग. अरे जायला कोणी काय अडवलंय? जायचं ना, निघायचं ना. बरं, 1000-2000 रुपये असले 2000 रुपये दिले तर काय बरं होईल. पैसे? काय नाही पैसे ओ सांगा त्यांना पैसे नाहीत. पैसे नाही त्यात आता माझ्याकडे काय पैसे. अरे ऐक की अरे असं नको रे करू पोरा. अरे काम धंदा करायला काय गोळा उठला वय इकडे दारात तोंड घेऊन आले पैसे मागायला. अगं सुनबाई तसं नाही पण आता मुलगा आहे म्हणल्यावर हा मुलगा आहे. त्याच्याकडे तर मागायला हक्काने मागणारच ना. अगं कामधंदा कसा करायचा? अगं त्यांचे गुडघे दुखतेत, त्यांना शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे. मग मी काय करू? शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे. हा? काय त्रास आहे? मग चांगलं दंड हाकट आहे ना मग. बसून बसून ती डेअरी कुठं चालली? अरे तिला सांग कशी बोलते ऐक. हा आता तू काय तरी आहे काहीतरी तिची बोल. काय चुकीचं बोलती. आवाड घेऊन उठायचं सुटायचं काही यायचं दारात, उठायचं सुटायचं काही यायचं दारात आणि द्या पैसे झाडच आहे हलवायला. अरे ती तायडी याच्यामुळे येत नाही रे. म्हणलं 1000-2000 दिले असते तिला काहीतरी नेलं असतं रिकाम्या हाताने तर कसं जावं तिच्या दारात. गोळा चोटलाय पार त्यांना. दे असले 400-500 रुपये. नाहीये माझ्याकडं आणि द्यायचे नाहीत. 1 रुपया नाहीये. कालच ते गळ्यातलं करून आणलेलं आहे. रुपया राहिला नाही माझ्याकडे आता. अरे तुझ्याच पाठीवर पाय देऊन आलेली आहे ना ती. किती केलं तरी तुझी बहीणच आहे ना रे. हो आहे बाबा. आहे ना तिच्या घरी सुखी आहे ना? आहे ना? असं का नको. मरायला लागली ती काय उलटली काय? अगं असं कशाला म्हणते सुनबाई? अगं हा कसलं रडायचं आणि त्याचं इथं करायचं. त्याच्याशिवाय आलंय तरी काय ह्यांना पहिल्यापासून. अगं एकुलती एक आहे, कशाला तिला असं काही बी बोलते ग? पण आहे ना तिच्या घरी सुखी आहे ना? का गोळा उठलाय तिला? पण जायचं कशाला नाही जाऊच जाऊच नका ना. काय गरज आहे का भेटायला जायचं? का वाळीत पडली काय ती? दे ना 1000-2000. नाही म्हातारे सांगितलं कळत नाही का हे? हा का डोकं खाते घेण्या देण्याचं? हात पाय चांगले का अजून करा की दोघं काम. पडते अरे दे रे लय मला अरे नाही माझ्याकडे पैसे. सुनबाई तू तरी ए बाई माझ्याकडे नाहीये. मकर डोकं खाऊ नको. घेण्या देण्याचं डोकं खाती. पैसे दरवेळेस कुठून आणायचे? यांना पैसे द्यायचे. दे नाही ते 400-500. शांत बसा तुम्ही. तुम्हाला आधीच सांगते कालच गळ्यातलं करून आणलेलं दे आहे. की पैसे रे. राहिले नाहीत माझ्याकडं. अरे गळ्यात करून आणायला पैसे येतात. काय भिकारी लोक इथं सांगते नाही म्हणून कशा दारात येतात माझ्या सारखं आता ते माझं आहे तुमचं आहे. जा तिकडे बघा त्याच्या हातात. माझं आहे म्हणायला. हा. अरे सांग की आम्ही कोणाच्या कोणाच्या दारात दारात जाणार? जाणार आहे? आवाज खाली करून कोणाच्या दारात बोलायचा. जाऊ आम्ही? अरे तू आमचा लेक आहे, तुलाच मागणार ना आम्ही का लोकांना जाऊन मागू? सांग बरं. मागायचं घ्यायचं टाटन निघायचं रस्त्याने हिंडत. दे नाही असले तर दे थोडेफार हा, पैसे. शांत बसा तुम्ही. जाऊ दे त्याला. नाही म्हणलं ना नाही द्यायचे. अरे तर हाताच्या फोडासारखं जपलं काय रे. उपकार नाही केला. आणि सगळ्याच्या आई बाप सांभाळतेत. काय तुम्हीच नाही जगा दुनियेत लोक मोठा केला सांभाळून मोठा केला. चला घरात काय यांच्या नादी लागत. ऐक ना ए सुनबाई ए दाद्या ऐक ना रे. मकर डोकं खायचं. ए राजू कळत ऐक नाही ना काय ए नाही. सुनबाई. आले का? अरे दादा दे की रे पैसे. घरात कशाला आले तुम्ही? माझ्याकडे पैसे. घरात- तुम्हाला किती बरे सांगा बरं. तुम्हाला घरात यायला कोणी सांगितलं? मी म्हणले का या म्हणून मकर घाण झाली माहिती फरशीन ते. अगं आमचं बी घर आहे की एकच. नाही का ते पैसे माझ्याकडे. अरे पुरीकडे ऐकत जा तुम्ही काहीतरी. तुम्हाला समजत कसं नाही बरं? काय पैसे झाड तोडायचे काही. दादा नको रे असं वागू. तरी दे. हा अहो, काय भिकारी आणि मागता येतं तुम्हाला सांगितलं नाही एकदाच नाही म्हणून. जा बरं तुम्ही निघा बरं इथून. डाळ हाकलून दिलं जा म्हणलं तरी जाय नाही तर दादा दे की एक काम करते 200 रुपये आहे ते. नाही बघ ना, नाही द्यायचे मला. 1 रुपया देणार नाही मी. सांगितलं ना तुम्हाला. काय बोलावं बाबा काय बिल्ला जेवण उभा राहून उपयोगी का? अरे असं का- लाज जमले असते का? नाही आता कवर सांगू मी तरी. अरे पैसेच मागते ना तुला. तुझी इस्टेट नाही मागत मग बाबा. पैसेच नका मागू. नाही मागू नका. रुपयेच दे. नको हे सगळं तू घे. आमच्याकडे नाहीच आहेत. कशाला उगाच तुम्ही तोंडाचं माझ्या हे करून राहिल्या. जा ना बाई तुला कळत नाही का ग बाई जा म्हणते. हा अरे कधी तुला काय मागत नाही रे. अरे नाही, बहिणी तर नाही, जायचंय पण तुला तुझ्या. किती बरे सांगू मी.
माझ्याकडे असते बहीण तर मारायला लागली काय ती बघा बरं तेवढी. असं बोलू नको कसून बाई, जरा नीट बोल, चांगलं बोल. कशाला मारते तिला? तरी तेव्हा तुम्ही आणि चालत तिला सांग की कशी बोलती. एक काम करा, जायचं तिच्या पैसे राहा, तुम्ही इथं राहूच नका, जा तिच्या पैसे राहा. काही तर तुला तरच होतोय का? राहा मग ते आता ए जायचं बाबा तिच्याकडे जा ना, जा. निघ ना बाबा, निघ बरं तू. जा बरं. अगं काय गरज नाही बोलत वळत नाही नाही, जा जा जा. काय डोकं खायचे काम करीत आहेत हे काय हवे? अरे मस्त खरं आहे, तू हे पण आता शेवटी आहे बाप आहे खरं. एवढं लाड असतो काय कुठं पर घरात वाचायला लागला ती फरशी आता मला पुसून घ्यावं लागेल परत. नाही, पुसून घ्या अरे, पण असं नाही. असं नाही म्हणजे तो दि म्हणत होता. नाही द्यायचे, मला द्यायचे नाहीत. मी सांगितलं तुम्हाला नाही द्यायचे, म्हणलं ना नाही द्यायचे. काय वागायची तू? हा काय वागली मी, माझंच खरंय सांगतात तुम्ही. जाऊ दे, तपली गेल्यात बिचार राहते तिकडे ती बहिणी. पण एवढं कळत नाही का, लाज वाटत नाही का कसं दहा दारात बारे सांगितले त्यांना, नाही ऐकत काय करणार? बरं ती काय बारीक पोरं आहेत का? तुला बी आपलं उगं नादी लागायची. डोकं खायचे काम, मकर डोकं दुखायला लागलं माझं. बघ होय रे, म्हातारा कुठे गेले असते? काय माहिती, जाऊ द्या, काय करायचं तुम्हाला. बरं काय करायचं जमून दिली काढून आता बसा. काय करतो, बसता का त्यांनाच घेऊन. बरं पोराने बी चांगलं केलंय, तिकडच लग्न जमावलं, नाही आई नाही बाप हा बघा, नाही कोणी. पूर्णपणे. त्याची चुकी नाही, त्याच बरोबरच आहे ना. काय बरोबर त्याचं? हा, मग काय आपण जरी काय म्हातारी चांगलीच वागतोय ना. तुम्ही काय बोलू राहिले तुम्ही, मला टोमणे मारता का? नाही तुला नाही मारित, घराला सांगतोय वर. तुला एक सांगू का, हा. जसं आपण वागणार ना पुढच्याला, तसंच आपल्याला बी होणार. जे होईल ते होईल, जे जगाचं झालं ते माझं होणार आहे. एवढं टेन्शन सगळी गाणी वाजणार, सगळी. खडं नको आणू फक्त, नाही मारत. मग त्या टायमाला कळन काय ना गाणी वाजल्या. तुम्ही का टोमणे मारतात मला? गेले ते म्हातारी, जायचं तुम्हाला त्यांच्या मागायचं. पण मागत होते, पैसे दिले असते तर काय एवढे उद्योग वाढायची गरज होती? बरं बिचारे कुठं राहते आणि कुठं खाते आणि काय करते आणि याचा पती आहे का आता? हातपाय दिले देवानी, चांगले धंदा कटेत, अजून करते खाते कमवते. कळन ना तुला बी, आता तू आपण बी धंदा कटच राहणार इथं. आताशी तर पोराने विचारलं नाही मी कुठं जमितोय आणि कसं लग्न करणार आहे. पण आणली ना सुनबाई, आणली ना नाही आणीन ना, मग लग्नाला नेईन का? पण तेवढं केलं तरी लय उपकार व्हा त्यानं. कवा येतो म्हणलाय ना, अजून येतोय तो. येत असत तो येईल. मग असं काय हेलिकॉप्टरने उतरायचं काय कुठून? त्यांनी केलता मला फोन. येत असेल. चांगलं येत असेल आपला लाड. काय चाललंय? काय नाही बसलेत, लवकरच निघाला होता काय? हा लवकर निघलो होतो. मला आता दमलात काय? मग काय, लय उशीर केला पण यायला. आता झाला उशीर. इथं मध्ये एक मित्र भेटला होता वाटत, त्याला सांगितलं. हा मित्र, आता सगळे आमंत्रण देत आला असेल. हा मग आलाय म्हणून नको. मग काय तुम्हाला काय टेन्शन? नाही काय नाही, आम्हाला काय टेन्शन नाही. आम्ही जमावायला याला होतो, तिकडे बैठकीला होतो. अजून काय केलं पाहिजे? त्रासच होतो प्रत्येक वेळेस. तुमच्या नाही झालं बाबा, मग मी नाही बरं झालं, तू का ना आदाबला जाऊ दे. हा मग काय करा नियोजन. मग आता काय कसं येणार आहे का नाही काय तुम्ही? नाही आता यावं तर लागणारच आहे, लाज का जगाच्या कमीत कमी पोराचं लग्न हे. मग ते जाऊ द्या, हा. ते सगळं होईल. आपले आजी आजोबा कुठे आहे माझी? आता एवढे मोठे आई बाप समोर आहेत ना, कशाला आज अरे पण ते लागतात ना, ते नको का? काय गरज आहे त्यांचं? आता ते म्हातारे झाले, काय गरज नसू द्या. आम्ही म्हणतो घरी कराय ना, कुठे दिसा ना मला. गेले असते कुठे? करायचं? गेले असतील कुठं? बस गेले कस काय कुठं? मी रात्री बोलले, मी त्यांच्या बरोबर बोललोय, म्हणलं आपल्याला उद्या जायचंय. हा ती गेले देवाला गेलेली. इथं आई बसली, आई सोबत बोल दोन शब्द, आला एवढ्या लांबून तर. ते हाय आई आई बरोबर आई बरोबर काय झालंय? कुठे देवाला गेले ती, हा चारीधामला गेले. म्हणजे मी सांगितलं होतं लग्नाला जायचंय आपल्याला, देवाला कसं नाही म्हणले जरा अर्जंट मध्ये तिकट होते, मोकळे दोन गेले त्याच्यात बसून. असं आहे का? हा ठीक आहे. खरं आहे काही आता? मग काय खोटं बोलतो काय? नाही म्हणजे रात्री बोलणं झालंय माझं व्यवस्थित, आणि मग कसं झालं ते बाबाचे बी जोडीदार निघाले, मग त्याच्यात कोणतरी दोन गाळ झाले, म्हणले मग चला तुम्ही. बरं गेले तिकडे. गेले ना, उलट चांगलं झालं. हा मी उरकतो मग काय हिने उरकलं रातभर, ही जागी होती, त्यांना काय लागत होती करून दिलं. सगळं दिलं मस्त करून. हा पिशीच भरून दिली. दिलं नाही का? हा, दिलं. हा मग तेच ना, खरं बोल की. मी उरकतो, बाकी तुमचं उरका. हा आमचं उरकीतो, तू निघायचं आपल्याला. आंघोळ बिंघोळ करावा आता. हा हा सगळं होतं. दमून आलाय ना? काय नाही, तुम्ही काय टेन्शन घेता? सगळं बघितलंय मी, केलं आता. हा नाही तू सगळं केलंय. बरं झालं बाबा, आम्हाला टेन्शनच दिलं नाही. बघ याचं मी उरकेव.
जसं म्हातारीचं उर केलं तसं त्याला काय कमी नाही जास्त मी बघावं. काय ना मी थोडस त्याला माहिती तुला काही कमी पडलं तर मला मागरे पैसे. थोडं फ्रेश पैसे आहेत. मग पैसे मला रात्रीच पाठवलेत मग आजोबांनी. काय हा 50,000 रुपये. काय नको 50,000 रुपये पाठवून दिले अकाउंटला त्यांनी. हा दिले पाठवून. काय डोक्यावर पाडला काय तू बरं काय नाही सांगतोय? दिले असते आता ह्यांना काय सांगू दिले असते. म्हणजे मला ते 200-300 रुपये माग अरे का बाबाकडे काय पैसे नाही असं तुला काय वाटतंय असते ना पैसे दिले दिले असते. मला त्यांनी पैसे म्हणले पोरा तुझं लग्न आणि आहे. चारी मी काय म्हणलं काहीच नाही बोलली काय तू? मी काय म्हणलं नाही नाही होईल. मी काय म्हणलं की बाबा मला असं म्हणजे ते म्हणले की खर्च होईल तुला हा हा नाही का घरची देतात का नाही तू असा उद्योग घातलाय मग पाठवल्यात त्यांनी नाही. ते कोडून केलं आणि काय केलं आपल्याला नाही माहित. नाही म्हातारी समजदार आहेत तशी. नाही पाठवले म्हणजे काय आता सांग बरं जाऊ दे चल मी फ्रेश होतो तुमचं वर नाही नाही तुझं मी उरक रातभर चागलेली तू आता काय सोपा सायपाकन ती केलं मोकरा. तुमचं दरवेळेस घाणतोंड करून बसताय तुम्ही. नाही नाही माणूस आलं की दारात की घाणटोण हे सारं- बापाचं आहे, माझं नाही. ते ठराव कोणाचं तू अशी जियागिरीच कमून आलाय मोठी आई बाप सोडून आहे सोडून लय चांगलं तोंड करून बसतो आणि मग तू मी काय म्हणलं? गुलाबीला टाकायचा होतोय आमच्या नाही मी काय म्हणलं काय की मी बघितलं ना माझं हा नाही बरं तुम्हाला टेन्शन नाही राहिलं. नाही आम्हाला नाही राहील काय. हा मुलगी बघा हे करा ते करा मुलगी माझ्या ओळखीची मग प्रेम करतोय आम्ही काय विषय नाही. हा नाही हा चलू दे तुमची बी काळजी घेईन, असं काय? आजच लावायची ना. हा आजच हा नाही तर परत कसं होतं आमचा बिचारी आमचा टाइम व्हायचा नसताना कुठं तिकट मोकळी बिकळी असली उरक्यो मी हयात मध्ये आवडते मी कर. मस्त लय चांगलं तोंड करते जा. अरे ते पोरग तर लग्न जमावलंय खरं पण कसं आहे काय आहे, काही ताळमेळ आहे का? तुम्ही एकदा बघा ना मग तुम्ही एकदा बघितलं ना मग तुम्हाला कळेल कसं आहे काय इथे एक- नमस्ते कंपनी काय चेअरमन काय चाललंय माहिले गेले देवान गप्पा बसलेत. काय नाही बाबा बसलो आता हे आज हे राड आहे ना आमच्या पाठीमध्ये हा आता हिने लग्न जमावलंय परस्पर तिकडे कंपनीत आजकाल तेच चाललंय धड बघितलं ना ये बाबा नाही यार कुठून आले येत ना आमच्या गावातले ते तुमच्या गावात? हा त्यांना काढलं मुलांनी घराच्या बाहेर बर त्यांना काहीतरी कामाची गरज आहे तसं काम करणार त्याची काय हातचा म्हणजे चांगले येते विश्वासू येते बसा ना बस बस त्यांना कामाची गरज आहे नको राहू द्या. बसा 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 राव मोठी माणसं नाही म्हणजे कामाची नेमकी काय झालंय पण चालू झालं घरगुती आता चालू काही कोणाच्या घरी चालू नसते काय सांगायचं साहेब तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली. आपण मग घरातून का डायरेक्ट हुसकून दिले मुलीला भेटायला जायचं होतं हा पोराला म्हणलं 2,000 रुपये दे म्हणलं असले तर गाडी खर्चाला. बर नाही ती बोलला सोनबाईने शिव्या दिल्या तिला ढकलून दिलं घालून पालून बोलली. त्याला काय पोर वागत ते मला नेमके रस्त्यात भेटले म्हणून चला मग आता माझ्याकडे काय काम नव्हतं म्हणलं तुम्हाला लागतात माणसांची गरज बी असती नाही आपल्याला कामगार म्हणून नकोय वचन म्हणजे बा आता ह्या वयात यांचं नाही, हे करूच कोणी ना. पाप घ्यायचं बुवा आपल्या अशी परिस्थिती काय त्यांनी होईल तेवढं करते आणि जास्त काम करायला तयार आहे. आमची तर काही कामच नसतं आता मा पोरगी एकटीच्या हातात तिचं लग्न झालं म्हणजे या घरात कोणीच नाही घरातली सगळी कामं करेन मी तुमची सगळी कामं धुणं भांडी स्वयंपाक सगळं करून देईन. मी पण शेतीतलं काम करीन तुमच्या जे पण काय असेल ते. नाही ते तुमचं पोरगी परत आमच्यावर नाही, केस काय भानगडी नाही, करायची नाही तेच मी आहे ना जबाबदार त्याला हाताने हा, मी आहे. त्याच काय संबंध जाऊ त्याचा त्यांनी मला घरातून हाकलं तेव्हाच त्यांचा आणि आमचा संबंध. पण असं बी त्यांना घरी कामच करावं लागत होतं ना मग इथं तुमच्या केलं काय फरक पडणार आहे 2 रुपये त्यांना भेटतील ना मग असं बी पोराला भिकच मागावं लागत होतं त्यांना 2 रुपयासाठी नाही तसं म्हणजे हक्काने तुम्ही देताल ना आपल्या इथं खाण्यापिण्याची याची हा काही नाही. तसं त्याच्यामुळे मग मी तुमच्याकडे घेऊन आलो ना बघा भाऊ राहता असले तर राहा भाऊ मग काय म्हणून राहूच ना. काय नाही करू, काय? जेवढं होईल तेवढं हा, करायचं हा. काय आपल्याला काय गरज नाही लय असं विषय काय लय करावा म्हणून आता तिला आई नाहीये आजा नाही ना आजी नाही कोणीच नाही तर तुम्ही आजा आजी म्हणून राहा हा, काय काय अडचण टेन्शन आहे नाही. आम्हाला तर कुठं तिचं लग्न बी आता लग्नाचं की हा? आम्हाला काय नाही झंझट काही चालते पण फक्त तुम्ही राहिले राहा खा प्या तुमचंच घर म्हणून सांभाळा संपला विषय हा हा त्याचं काय अडचण तसं काय नाही विश्वास माणसं आहेत मी काय तुम्हाला फसून करा ना नाही तसं तर काय विषय आहे का तेव्हा? हे माणसं काय पासून हा, काय नेणार आणि काय करणार आहेत असं नाही. बरं आज त्यांच्या परिस्थिती म्हणून आले पण इतके नालाय गावलं तिची पोरं जन्मालाच नाही आम्हाला म्हणजे. काय आता काय करायचं असल्याला जर आई बापाला घराच्या बाहेर हुसकून द्या सांगायला गेलं की त्यांना शिवाय खाय बसतात त्याच्यापेक्षा ती न सांगितलेलं कोणतं वाईट आहे. त्यांच्याच बुद्धीने त्याला कळायला पाहिजे ना आई बाप कशी घराच्या बाहेर काढावं आपण आता काय बरं का आज येणार पाहुणी आता हिचं लगीन आहे आजच यांनी म्हणजे तिकडं कंपनीतच कोर्ट मॅरेज केलंय कराय चार माणसाचं हे करून द्या 4 माणसात आपलं नाही म्हणून लावायची वाटत दोन्ही सर्व्हिसला ती पोरग बघितलं ती जॉबला आहे ही जॉबला आहे तिथंच म्हणलं मग जाऊ द्या मोरू द्या
आता तुम्ही एक काम करा, आता ना आज ईदच घरीच थांबा, आहे की नाही? हा हा आज आजी म्हणून का व्हायना थांबा. त्याला काय फरक पडतोय पुढे, काय आपल्याला काय आम्हाला कुठं दाखवायची काय प्रदर्शन म्हणून हा पुढे जाऊ नका. आणि बिंदास घरात काय तुम्हाला खायचं राहायचं काय नाही काय करायचं, काय आज इथं काही अडचण नाही इथं तुम्हाला. राहा, नाही तर खाली एक खोली तिथं राहा, तुम्हाला वाटेल तिथं राहा. हा तुमच्या मनाने लय उपकार झाले बघा तुम्ही. नाही रडू उपकाराचं नका, काय रडू नका. उपकाराचं काय नाही याच्यात. पोटच्या पोराने कुत्र्यासारखं अक्कल आम्हाला. नाही तसं काय नाही. आता आणि काय तुम्ही कोण कुठले आम्हाला घरात ठेवून घ्यायला लागले. नाही, असं काय नाही. आता त्याला त्या अक्कल लाज वाटली पाहिजे होती ना थोडीशी. त्याला लाज वाटलीच, त्याने कशाला हा, आपण हे पाठवून कृत्य दिले. केलंच नसतं ना, हा त्याला लाज असते केलंच नसतं नाही कृत्य. बरं झालं चेअरमन तुम्ही इकडे आणलं त्यांना. बायकोचा बैल झाला ते पुरा. बायकोचा हा, बैल बायकोचं काय बायका आपल्याला नव्हतं काय हा म्हणून आपण आई बापा हाकून दिले का? नाही ना. गेले दिवस ते. आता सध्या काय वरचीवर ऐकायचं आणि वरचीवर कार्यक्रम चाललेला यांचा भांगारवानी. आजकालचे पोर, आता माझ्या पोरीने बी लग्न जमावले, नाही पटत मला त्या गोष्टी, माहितीये का? पण आता काय बोलताय ना, तसं नसतं ना, जसा जमाना चाललाय त्या जमान्याच्या हिशोबाने चालावंच लागते. तिलाच माहिती मुलगा कुडाला आहे काय मान, तिचा तर तपास नाही, काहीच नाही. मी बोललो सगळं ना त्या पोरा संघ. पण आता तिला तिच्या संघ जॉबला आहे ना, आणि तिला पटलंय ना, आणि ओके मग कर बाई. आता काय करणार आहे आपण? 4,000 रुपये घालून कस तर लग्न लावून द्यायचं आणि काय डोकं लावायचे आता काही. त्यांचे ते खुश राहू. हा. पण ते काय आणि बाबा तसं बी कोण नाही आम्हाला. ती गेल्यानंतर ही तुम्हीच सांभाळा, तुम्हाला जोर करता येईल तोवर का, आमचं काही म्हणणं नाही. अहो ना, त्यांना तरी काय त्यांच्या नाव प्रॉपर्टीमच. आता काय होतं, पण ते एकुलतं एक नाला पोरगं. गावाला जन्माला पोरगं एकुलतं एक, यांचा बी जीव निघत नाही त्याच्यावरून. त्याला तरी कसं माघारी बोलावं किंवा काय करावा, नाही 1 मिनिटात त्याला घराबाहेर काढू शकते ती. करायचं म्हणजे काढलेच पाहिजे. करायला म्हणते करते, पण नको असले म्हणते ती. तर ह्या वयात आई बापाला हाकून देणारे पोरांना वयात नाही डायरेक्ट पोलीस केस केली पाहिजे माझ्या म्हणणे. त्याला तर मी म्हणत होतो नको म्हणले, नको तसं काहीच नाही करायचं आम्हाला. आम्ही जसं आमच्या अशा अवस्थेत राहू, आम्ही नाही तिकडे मरू कुठं. डायरेक्ट केस केली का जीव डायरेक्ट द्यायची तयारी यांची, पण नको म्हणले त्याला नाही दुःख झालं पाहिजे. काय दुःख नाही आले पाहिजे. नालाय गावला जन्माला नाही आली बरी. बरं तुम्ही एक काम करा, याला घरात घेऊन जा, जीव घाल. हा काय लग्न आजच म्हणलं मी नाही, थांबतो. जीव घाल, हा, तुम्ही हा, नका. मग काय तेव्हा. नाही हो पाय नाही. त्या पाया पडत काय विषय नाही. तुम्ही जा घरात. हा. आणि आज इथंच थांबा, पाहुणे येणार आहेत. बघू त्यांना स्वयंपाक पाणी करायची पाळी आली तर करता येईल आपल्याला, ऐका ना. चालतंय जा घेऊन. माणसं चांगली पण काय आता असं परिस्थितीने काय पूर्ण आलाय की लई भंगार विषय. नाही जमान्यात लई अवघड चाललंय राव. काय करते ना काय नाही भरोसाच नाही. त्यांना मी म्हणलं तुम्ही एक काम करा, दांडकी काढा, नाही 4 लोक नाही, ते दांडके भेंडके काढायला की नाही. घराच्या बाहेर काढा म्हणलं, पण यांचा जीव त्यांच्यात ना, असं होतंय ना, काय नाही असा प्रॉब्लेम. चालतंय मग काय. बसू पाहुणे येणार आहेत गडीभर थांबा. काय हा ते पाहुणे येतो म्हणले होते, काय कळा नेमके आले वाटतं. राम 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 राम. पायल, एक काम करू ना. ए पायल, बसा. काय चाललंय? काय नाही बा, बसलेत. हा, बसलेत. हिने सकाळी ही आली आणि तिने असं सांगितलं का म्हणली आता ते आज लग्न. हे काय ह्यो बी सकाळी झालाय, हा का? तिकून आलो ना त्याचं उरकलं मग आलो इकडे. हे सगळं ठरवून चालते बघ, तुम्हाला सांगायचं राहिलं तुम्हाला. हा, मला सांगायचं म्हणजे नवरा नवरीच पहिले ठरलेलं आहे. 4-5 महिने सगळं ठरलेलं आहे, फक्त आपल्याला जायचंय बाज. मग चला मग. मग आता कसं करायचं, काय करायचं? आता काय तुमच्या हिशोबाने? आमचं काय हिशोब आहे? मी अभी राजी तर काय खरी का काळजी अशातली गमत आहे. हा काय आता या दोघांची तर पसंती आहेच. हा, आणि आपल्याला काय करायचं? काय लाडू काठी करायची हो याच्यात? नाही, आपलं काय म्हणणं नाही. मी तिच्या सोडले तिला, ती म्हणली ना करायचं लग्न आणि करून टाका. आता लग्नाचं काय विशेष एवढं, आता कुठून विचारायचे? काही तर घालायचे हरण दिले का? आमचं कोण आहे बघायला? आमचं तर कोणीच नाही. नाही होय. एक पोरला आई नाही, काय नाही तिच्यावर मन राज्य सगळं. तसे आजी आजोबा आहेत, ते आजी ना आजोबा आहेत तिला. आहे का? हा आजी आजोबा मला बी येत ना, हा ना. पण आमचे जरा गेल्यात बाहेर. पुढे गेलेत. ते काय हा तीर्थयात्रेला गेले आहे ना. नाही, पुण्याचं काम आहे राव, एवढं सोपं आहे काय? आज आजोबाला पुण्य काय आलं त्या? नाही म्हातारीच्या नावाने काय होती? नाही काय नाही. कोणच्या आज आजीवर नातवा जीव असतो माहिती का तुम्हाला? आई बापापेक्षा आज आजी लय महत्वाचा विषय. अहो रात्री फोन केला त्यांनी, ते म्हणले आपल्याला सकाळी जायचंय.
म्हणजे मी सांगितलं होतं ना यांना. मग अचानक गाडी बिडी काहीतरी नियोजन झालं असेल. थांबाय बरं लग्नाचा कार्यक्रम. ती काय झालं 1-2 शीट मोकळी असल्यामुळे ती आता आमच्या वडिलांची ओळख आहे जास्त हा त्याच्यामुळे ती मोकळी असल्यामुळे मग चला म्हणले मग बघ गेले दोघं बी. हा होय. नाही बरं झालं ना, चला कुठं कवाय ना जाणं. हा मग आता म्हणलं ये गेले 4 आम्हाला हिले महत्वाचा विषय. हा मग करायला पण पाहिजे ना म्हातारपणी. मग आपलं मग काय ठराठरी कसं लग्न कर. तुम्ही तर कोर्ट मॅरेज केलंय म्हणतात आणि मग आता काय डोकं आता चाललं? काय आता इथं कशाला करायचं मग लग्न? काय मग मी तुमचं काय काय म्हणतो, नाही, 4 आपल्याला माणसात आपली चव जाण्यापेक्षा ना आपल्या हाताने 4 तांदूळ काय नाही 4 माणसं हात लावून नाही जावं. काय काय चव नको स्वतः नको केलंय ना ओके. नाही तसं काय केलं माहिती का, मला हे लग्न नसतं करून दिलं यांनी आणि तुम्ही पण नसतं दिलं. मग त्यामुळे म्हणला चला आपलं तुम्ही मेक मारले आम्हाला दोघांना बी खाऊन आहे का? नाही काय आता लय बोल निघालीच नाही पाहिजे. ट्रॅक्टर निवाडा नाही तर रेल्वे इंजिन लावा. काही लावा त्याच्यामुळे आपण काय बोललो नाही काय नाही विषय बाबा झालाय तुमच्या हिशोबाने होऊ द्या. आयला आमच्या काळात आम्ही जर केलं आमच्या बापान जीवच मारला असता. घरीच नसते दिलं. बरं ते लोकांची सागड काढली एक काम कर ना, ते आज आजीला बोलव ना, दाखवून त्यांना पोरं दाखवून अन्न बोलून त्यांना. आजी आजोबा आपले आज माझे आजी आजोबा असते किती चांगलं झालं असतं. या बसा. कशाला नाव घेत कोण आहे? आमच्या हिची आजी आजोबा इकडे काय करताय तुम्ही? आजी इकडे काय करताय म्हणजे? हे माझे आजी आजोबा आहेत. अहो, तुमचा काय संबंध आला त्याच्यात? संबंध आला म्हणजे काय मी येडा नाही ना. हिची आजी आजोबा आहे ते. नाही नाही असं काय? काय माझ्या तुम्ही इकडे कसं काय? एक मिनिट काय झालं तुम्ही इकडे कसं काय? अरे तुझ्या मम्मीने आम्हाला घरातून हाकलून दिलं. काय काय नीच या माणसं. बारगाव तुझा बाप आहे ना, ते पूर्ण बैल झालाय तिचा बैल. 2,000 रुपये मागितले होते ना, जास्त पण नाही. अरे आत्याला बरं नव्हतं. आत्याने फोन केला होता, म्हणलं तिला भेटून यावा, काय खायला प्यायला नेवा. तिकीट तर फ्री आहे आम्हाला, तिकीट लागत नाही लय, पण तिला खायला काही न्यावं म्हणून मला 1,000-2,000 रुपये दे. पण तुझ्या आईने कुत्र्याला हाकल तर तसं हाकलून दिलं रे घराच्या बाहेर आम्हाला. आणि हा तुझ्या मम्मीने तर तुझ्या आजीवर हात उगारला. अरे तुम्हाला आई बाबा मला लाज वाटते. नीच माणसं आहे तुम्ही काय म्हणला माहिती का? तुम्ही म्हणला की तीर्थयात्रेला गेल्या ती. ही तीर्थयात्रा आहे काय तुमची? होय. अहो मी आणलं ते जीव दिला असता त्यांनी. मी तर घेऊन आलोय. आणि हा लेक आहे लेक. अरे काय काय नाही केलं तुझ्यासाठी बापानी. अरे स्वतःला चप्पल घेतली नाही, कधी बनेन घेतलं नाही. असं ज्यावेळेस जन्माला आलता ना त्याच वेळेस त्याच्या नळडीला नख द्यायला पाहिजे होतं. अरे गरिबीचे चटके सहन केले रे, पण तुला मोठं केलं. तुझे सगळे लाड पुरवले, पण बायको आला ना तर तिच्या पदराकडचं मान. तर बायको आले मी बायको पोरग लग्नाला आले, बायकोचं कवर पदरात राहता तुम्ही. पण अरे मी तुझ्या आईला पण कधी सुनासारखं नाही रे वागवलं. नाही म्हणजे हे असं गोळे चांगलं आणि ती बरोबर. काय येऊ का आमच्याच घरी आले. मी इकडे काय घेऊन येऊन ते पाहुणे काय इथं जेवात. साहेब हे माझा नातू आहे. हा ते आलं माझ्या ध्यानात आता सगळं. तुम्ही रडू नका. वर चारी जाम तुमची. तुम्ही काय वनात नाहीत. यांचं बघा तुम्ही काय करायचं. आता उगत तुम्ही कोर्ट मॅरेज केलं नाही तर असे घरी मी पोरगी विषयच नाही घ्यायचा बा त्यांनी. उगा आता तुमचं तिकडे जमलंय म्हणून ह्या गोष्टी झाल्यात, नाही तर तुमची लायकी बी नाही आमच्या दारात उभा राहायची. या दोघांची या मांडवळांची. काय त्यांना पाहुणे माणसाला आपलं बोलायचं काय संबंध आहे? त्यांचं पोरग नाही. बोलायला नाही, त्यांचं पण वेळ येईन ना यांच्यावर. हा? यांच्या पण वेळ येईन. एक दिवस येणार आहे तो दिवस येणार आहे. त्यावेळेस म्हणू नका. आता समोर समोर घडलं आणि कोणची वेळ यायची राहिली? नाही, यांच्या- आलीच वेळ. ते बी म्हातारे होणार आहेत ना. दाद्या, तू विसरू नको, जे माणूस पेरत ना तेच उगवत असते. ते तर झालं, पण ही खाऊन खाऊन नुसती सुचली. पोरग बघता कसं बॉम्बला वाणी झालंय. हा. नुसतं तिच्या माग. आता एक काम करा तुम्ही, यांना नका नाही, यांना राहून द्या आमच्याकडे. आम्ही नसतो जात त्यांच्या दारात. नाही आम्हाला नाही जायचं. आमचा नातू पण आम्ही आमच्याकडे ठेवून घेणार आहे. हा मी पण राहतो इथं काय नाही. मग राहू द्या ना तुम्ही. आता घर जावं म्हणून राहता असेल तर मग आईला अडचण नाही. उत्तम झालं मग. सोन्याहून पिवळं झालं. नाही करायचं. असं नाही करायचं. अहो इथं तरी कोण आहे पाहायला? नाही, नाही, हो, तुम्ही गप्पा. बरोबर, तुम्ही गप्पा. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या पहिलं. जसं मला दुःख होत आहे ना मुलापासून दूर होण्याचं, मला ते हिला नाही द्यायचं.
एवढी निष्ठुर नाहीये मी. पण मलाच नाही थांबायचं तिथं, अजून मला नाही थांबायचं. तुम्ही जर येत असला तर मी इथून जाणार नाही. तर इथं मी नोकरी सोडून मी इथं सालकरी म्हणून सुद्धा राहील. आमची तर इच्छा नाही तिकडे यायची, परत तरी यायची इच्छा नाही राहिली. आम्ही इकडे रेल्वे खाली जीव देऊ, इरीत जीव देऊ, पण आम्हाला परत नाही यायचं. मी आहे अजून, नातू आहे तोपर्यंत तुम्ही काळजी नाही करायची. मला माहित नव्हतं हे म्हणले तीर्थयात्रेला नेलंय नाही का त्यांना, चांगली ते सारखं लाज वाटली पाहिजे. आता एक काम करा, तुम्हाला दोघांना आई बापाची सांभाळा, माझी लग्नाला परवानगी तुमच्या फुल. अहो तुम्ही यांना अंतर दिलं नाही आता, हे तर माझं शक्य नाही, आहे. आता कामाला म्हणून बा हे म्हणले कुठं काम नाही आमच्याकडे, म्हणलं राहू दे बा माझ्याकडे राहते. म्हणलं आता काय वरून मी म्हणलं काम नका करू, तुम्हाला जसं वाटेल तसं खा प्यान राहा. आता इथून पुढे ना रडायचं नाही. जनावरांना सुद्धा गोठा आहे, जनावरांना काय, जनावरांना सुद्धा गोठा बनवलाय माणसानी, आणि माणसाला राहायला घरात जागा नाही म्हणल्यावर काय परिस्थिती. पाहुणे ही नाही पटत राहू मला, तुम्ही काही पण म्हणा, म्हणजे तुमच्या सारखे नाही असं लाज करावं, वाटली का हे माया बुद्धीला नाही पटलं. आता मला भीती पटत नव्हतं हम्म. इथपर्यंत ठीक आहे, हम्म. पण बायको कशी साथ द्यायची? एक तर हिरा त्यांना नाही तर यांना हकलेव नाही तर मला राहायचं. हा, मग बायको हाकून द्यायची. आई तुमच्याकडे बापाला प्रपंच होता. शेवट आता काय करणार, इलाज नव्हतं हो. दोन्ही कोण इकून आडी इकून वीर. आई बापाला जास्त बोलता येईना, बायकोला बोलता येईना. आणि मग मला आल्या कसे बोलले, अरे काय तो बोल लग्न जमावलं, कुणाची पोरगी आहे, काय आहे, आम्हाला विचारलं नाही. स्वतःच्या घरा आई बापाला घराच्या बाहेर काढ. मला बी कळत होतं, हिला बी सांगितलं होतं, जसे आपण पेरणारी ही उगावणारी, आपल्या बी एक दिवस टाइम आल्याशिवाय राहणार नाही. पण हिला ती कळालं नाही, कस काय येईन काय होईन. अरे जो आपला आज लोक बघतोय, माझीच आई बाबा जर समजा जिथं त्यांनी बायको केली त्याच्या घरी आल्या तर उद्या काय होणार आहे आपल्या? नाही ना, एक काम करा, आमचा हिस्सा टाका माझ्या बायको सकट आता, आणि तुम्ही दोघं जण कुठं राहायचे तिकडे. आमच्या चौघांचा हिस्सा टाकायचा तुम्ही. चौकाचं काय आजूबाजूच नावचं असेल. हा, यांच्याच नावचं आहे, पण ह्यांना देऊ ना आपण, यांचा हिस्सा यांना देऊ. हे असं नाही करणार, यांना मोकळं नाही सोडणार. यांनी जसं मोकळं सोडलं, हा यांनी जसं मोकळं सोडलं ना, तसं हे नाही ना सोडणार त्यांना मोकळं. तुम्हाला काहीतरी मिळेल. अरे एक आई बापाला बी वाटतं आपल्या लेकापासून बाजूला कसं व्हायचं. आज त्यांची अवस्था काय, लेक सोडून आल्यात ना रे इकडे. तसा तुझ्या आता पोराने लग्न केलं, ह्यो जर तुला सोडून दोघांना बाजूला सोडून राहायचं म्हणलं, तुझ्या जीवाला काय वाटणार आहे? काय वाटणार आहे मला सांग ना. चुकलं माझं. त्यांनी काय गुन्हा केला का मला जन्म दिलाय? माय लग्न करून दिलं, एवढा नातू आहे त्यांच्या समोर. हा, जर ही आज जर दुसऱ्याच्या घरी जाते तर त्यांना नाताचं लग्न तरी बघता येते? एवढा हातीपणा चालतो का? अहो, चुकलं म्हणलं ना माझं. नशीब ती घरी गेल्यात कोणाच्या तरी, त्यांनी बरं वाईट नाही केलं जीवाचं. नाही तोंड दाखवायला जागा राहिली नसती तुम्हाला परत. ती वेळ होतीच. हे आले घेऊन आमच्याकडे, नाही, आम्हाला काय तुमचं- माहिती कोण कोणाचे काय आहे, नाही, ते ह्या काय. माणसाचा उपकार आहे, आज निदान जिवंतपणे आई बाबा. माझ्याकडून खरोखर चुकलेलं आहे. इथून पुढे अशी चूक होणार नाही माझ्याकडून. मी तुमच्या पाया पडतो. चुकलं माझं. चुकलं. मामा पाय पडते मी. चुकलं माझं, खरंच चुकलं माझं. आणि तुमच्यावर जी वेळ आली ना, ही कुणावरच येऊ नये. नाही रे, आपण आपल्या लेवलला जर जागेवर राहिलं ना तर काहीच होत नाही. माहितीये का तुम्हाला? आज तुम्ही विचार करा, आज तुमची परिस्थिती अशी आहे, जर तुमची बायको अशी वागत तुम्ही अशी वागत, माझ्या पोरीचं काय? बरोबर आहे, तेच संस्कार तिच्यावर परत हे होणार ना. नाही तिचं काय, मी म्हणतो लग्न लाव का नाही हा विषय ना. बरोबर आहे, आणि मनाविरुद्ध लग्न केलंय. विषय एवढाच झाला की बुवा त्यांनी एक कोर्ट मॅरेज करून आलेत म्हणून जाऊ द्या. कोर्ट मॅरेज मोडीत काढणार आहेत आम्ही. पूर्वी देऊ शकत नाही बा आम्हाला अहो, तुम्ही. कसं देणार तुमची जर अशी वागणूक आहे मग? तुम्ही जर आज आजीला आणि बापाला आणि आई बापाला घराच्या बाहेर काढता, तुम्हाला पोरगी कोणची पेशणी द्यायची आम्ही? तुम्हाला तुमच्या आई बाबाची फिकीर नाही, आमच्या पुढची काय ते काळजी असं करता? असेल तर मला पण नाही हे लग्न करायचं. नाही बाळा, असं नको बोलू. गाडी माफ करा आम्हाला, इथून पुढे नाही घडणार असं. आमचा पांडू खूप चांगला आहे, खूप चांगलं ठेवीन तो तुला. चांगलाच आहे, त्याबद्दल काही वादच नाही. पण उद्या आज त्यांनी तुम्हाला काढलं, उद्या आम्हाला पण घरातून हाकलून देतील. नाही तसं नाही होणार. चुकलं म्हणलं ना माझं. बघा आता तुमच्या हिशोबाने त्यांना इधर ठेवायचंय का तुम्हाला न्यायचंय, तुमची मर्जी. आम्हाला घेऊन जायचं. मग घेऊन जायचं असलं तर घेऊन जा. 4-8 वाजून आपण लग्नाचा कार्यक्रम व्यवस्थित नाही तोपर्यंत राहू द्या ना इथं. नाही नाही. आज इथं कोण नाही करायला, माझ्या घरी लय राड आहे. नका, आमच्या तिथे बी पोरास लग्न करायचे म्हणले माणसं येणारच आहे. तुमचं कसं करा, आम्ही 8 दिवसात येऊन लग्न लावून येऊ. ओके चालते, ठीक, काय अडचण तुम्हाला? काय अडचण नाही. चल
चला जाऊ द्या. एक गोष्ट चांगली घडली, सगळ्यात महत्वाचा विषय, लग्न महिन्याने होईल. एवढं काय टेन्शन घ्यायचं. पण ही गोष्ट महत्वाची जी झाली तिथे घडली, बस लय झालं. मी आहे, काळजी नका करू. हे नसले म्हणून काय झालं? याच जन्मात करायचं, याच जन्मात फेडायचंय. चालतंय, करा चला. येऊ का बाळा? हो हो काळजी घे. चला. चालतं येतात काय काय टेन्शन अडचण आली तर मला सांगा. चला.